हॅलो फ्रेंड्स, आज आहे रविवार. तर आज नॉनव्हेज खावंसं वाटत होतं मला, म्हणून मी आज मार्केटला जायला मला कंटाळा आला. तर म्हटलं चला अंड्याचं कालवण करूया. तर हे अंड्याचं कालवण जे आहे ना, हे माझ्या आईने मला शिकवलेलं आहे. तर ही तिचीच रेसिपी आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. अगदी सोपी, साधी, पण खायला खूप टेस्टी लागते. तर नक्की बघा ही रेसिपी, पूर्णपणे स्किप नका करू. तर लसूण घेतली आहे मी इथे. तर 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत मी. त्या छान सोलून घेते. आणि या रेसिपीची मेन गोष्ट जी चांगली आहे, त्या रेसिपीसाठी फार जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत. खूपच सोपी सिंपल रेसिपी आहे. तर बघा, इथे लसणाच्या पाकळ्या माझ्या सोलून झाल्या आहेत. त्या मी मिक्सर जारमध्ये टाकते. आणि एक कांदा मी लांबट लांबट चिरून घेतला होता, तो सुद्धा याच्यात घालूया आपण. तर इथे मी 5 अंडे घेतले. तर 5 अंड्यांच्या हिशोबात मी एकच मोठा कांदा आणि लसूण आणि अद्रकचा एक तुकडा घेतला आहे छोटासा. तर इथे आपण ह्याची पेस्ट करून घेऊया. तर इथे थोडंसं पाणी घालावं लागेल मला. तर पाणी घालून घेते थोडं, आणि आपण याची छान प्युरी तयार करून घेऊया. तर इथे ही रेसिपीसाठी पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे. ही मी एका वाटीत काढून घेते आहे. आणि याच भांड्यामध्ये ना आपण टोमॅटोची प्युरी करून घेऊया. तर इथे मी 2 टोमॅटो मी आधीच चिरून घेतले होते, ते सुद्धा याच्यात घालूया आणि याची पण छान प्युरी तयार करून घेऊया. तर या पद्धतीने इथे टोमॅटोची सुद्धा प्युरी तयार झालेली आहे. अंडी आपल्याला शिजवून सुद्धा नाही घ्यायचे, अशीच अंडी घ्यायची आहेत. मी दाखवते तुम्हाला नंतर पुढे कसं करायचं आहे ते. तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल थोडं मी जास्त घेतलं आहे. तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी सुद्धा घालू शकता. आणि इथे कांद्याची आणि लसणाची पेस्ट जी आपण बनवली होती ती घालूया. ती छान अशी परतून घेऊया. आणि हा जो कांदा आहे ना, ह्याला छान जरा झाकण मारून आपण ह्याला 1-2 मिनिटं शिजू देऊया. म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. तर इथे आपला कांदा सुद्धा छान परतून झाला आहे. आता आपण इथे टोमॅटोची प्युरी घालूया. इथे मी 2 टोमॅटो घेतले होते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे सुद्धा छान परतून घेऊया, शिजवूया छान ह्याला. हे अजिबात कच्चं राहता कामा नये, नाहीतर मग आपलं जे कालवण आहे त्याची चव इतकी छान येणार नाही. तर लक्षात ठेवा, छान परतून घ्या, शिजवून घ्या. आता याला सुद्धा मी छान ना झाकण मारून 2 मिनिटं शिजवून घेते. आता हे जो आपला मसाला आहे ना, तो छान असा शिजला आहे. आता याच्यात आपण सगळे मसाले घालूया. हळद घातली थोडी. लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण घालू शकता. थोडीशी धना पावडर घातली आहे मी. आणि गॅस इथे थोडासा स्लोच ठेवायचा. गरम मसाला घालते थोडासा.
हे 1 मिनिट याला छान परतून घेऊया. आता आपण याच्यात पाणी घालूया. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मी छान ते सगळं मिश्रण त्यात घातलेलं आहे. आणि आता इथे ना आपल्याला आवडीनुसार आपण याच्यात पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला थिक करी हवी असेल तर कमी पाणी घाला, आणि जर पातळ हवे असेल तर पाणी थोडे जास्त घाला. तर इथे मला पातळ हवे, कारण मी भातासोबत खाणार आहे हे. तर मी इथे थोडं पाणी जास्त घातले आणि याला छान आता एक उकळी काढून घेणार आहे मी. ही जी अंडा करी आहे माझ्या मुलीला खूप आवडते आणि मला सुद्धा खूप आवडायची. माझी आई जेव्हा मला बनवायची तेव्हा मी खूप आवडीने खायचे. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप अगदी सोपी आणि टेस्टी रेसिपी बनते. तर नक्की ट्राय करा. इथे मी थोडी कोथिंबीर घातली आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर. आणि इथे आता मीठ घालून घेते चवीनुसार. छान मिक्स करून घेऊया. आणि आता जी आपल्याकडे अंडी आहेत तर ती अंडी मी काय करणार आहे, एका वाटीमध्ये एक एक अंड मी फोडून घेते. तर ते तुम्हाला दाखवता नाही आलं मला, तर एका साईडला मी अंडी फोडून घेते आणि त्याच वाटीने एक एक अंड मी ह्या कालवणात आता हळूहळू टाकणार आहे. तर बघा या पद्धतीने मी अंड फोडून घेतले आणि मध्ये आधी टाकले, आणि बाकीचे जे 4 आहेत त्याची मी साईडला थोड्याशा अंतरावरती सोडणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही डायरेक्ट सुद्धा घालू शकता, पण कधी कधी कपची पडण्याची भीती असते, त्यामुळे मी वाटीमध्ये तोडून मग मी त्याच्यात घातले. तर झाली माझी 5 अंडी घालून. आता याला ना अजिबात तुम्ही ढवळायचं नाही. जर ढवळलं तर अंडी तुमची तुटून जातील. तर याला छान बंद करून एक 2-3 मिनिटं ह्याला शिजू द्या. हलवू नका अजिबात. तर इथे 5-6 मिनिटानंतर मी थोडंसं शिजल्यानंतर हलवून बघते, तर छान अंडी शिजली आहेत माझी. तर खाली अजिबात चिकटली नाहीत. आणि त्याला 1-2 मिनिटं अजून शिजवू देऊया आणि आपलं कालवण खाण्यासाठी रेडी आहे. तर बघा इथे हे कालवण खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्ही चपाती, भाकरी, भात कशासोबतही ही रेसिपी हे कालवण तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.